सगळं बंद करा तुम्ही. कारण का हे शरीर आपल्याला देवानं कितीतरी कोटी रुपयाचं शरीर आहे. एखादा पार्ट जर याचा लिव्हर प्युअरचा गेला, किडनी जर गेली तर कोणी बी रिकाम नाही द्यायला तुम्हाला, आहे की नाही. देवानं आपल्याला एवढं देह फुकट दिलं, कितीतरी कोटी रुपयाचा देह आपल्याला दिला, परंतु आपण याला कुठेतरी व्यसनाधीनतेमध्ये कोणत्या तरी वाईट याच्यामध्ये आपण त्याला घालतो. माता जिजाऊन कितीतरी संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर घातले, ते कुठेतरी तेव्हा तेवढा पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला, आहे की नाही. किती पुण्य असेल त्या माऊलीची. आणि आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावं, पण दुसऱ्याच्या घरात, आपल्या घरात का नको, आहे की नाही. आपल्याही घरात जन्माला यावं, पण आपल्याला तसे काहीतरी कर्तव्य लागतील की नाही. आपल्याला काहीतरी कर्म चांगले करू. आता तुम्ही पुड्या खायले पोरं, तुमचे लेकर उद्या तुमच्याकडे बघून पुड्या खातो, आहे की नाही. तुम्ही लेकराला बिडी जर पेटून आण म्हणलं तर त्याला ओढत तुमच्याकडे येते. बघा तुम्ही, विचार करा, तुम्ही तुमच्या समोर निरीक्षण करा. ज्या घरात बाप दारू पिते त्या घरात पोरग सुद्धा दारू पिऊन येते. त्या माई माऊलीचीच कशी काय ती क्षमता सहन करायची, मला नवल वाटते त्या माऊलीच्या पिजाडीच्या मायावा मोठी वाढून तुमच्या चरणात. लय अवघड आहे महाराज जीवन. आता हे दुरची माय दिवसभर काम करते, पैसे घरी आणते, हे काय की मस्त घरी येते, तिला मारते 2-3 म्हणून आपण पैसे घेऊन जाऊन घरी ते कसं करावं त्याच्या, आहे की नाही. सुख आहे का मला सांगा की, हा सुख आहे का कुठेतरी. मग ती माय कदरून जाते, आणि कदरून गेल्याच्या नंतर कुठेतरी गुण येईल म्हणून ती शोधत राहते महाराज. कुठेतरी आमच्याकडे ते कुठेतरी डॉक्टरकडे जाते, महाराज औषध द्या, महाराज औषध द्या. परंतु हे तुमचे समस्या आहेत की नाही, तुम्हाला वाटत असेल आपण सोडायची प्रयत्न करावे, पण ते सुटत नसते. का सुटत नसते सांगतो तुम्हाला. जोपर्यंत आपण मनाचा निर्धार करत नाही पक्का की मला हे सोडायचंय, तोपर्यंत ती गोष्ट सुटत नाही महाराज. एक असंच पिदाळ संताकडे गेलं होतं, गुरु महाराजाकडे. कोणाकडे गेलं? गुरु महाराजाकडे गेलं. गुरु महाराजाकडे गेल्याच्या नंतर ते गुरु महाराजाला म्हणलं मला दारू सोडायची आहे, दारू सोडायची आहे. दारू सोडतो म्हणल्यानं सुटते काय? सोपं आहे का? तुम्ही किती औषध द्यावं त्याला, सुटणं महाराज. परंतु त्याचा मनाचा निर्धार व्हावा. परंतु त्या संताईनं काय केलं महाराज, त्याला असं समजना म्हणून त्यानं काय केलं, झाड होतं, झाडाला असं लहान लहान फांद्या होत्या, फांद्या असल्या होत्या म्हणून त्याला काय केलं, त्याला लोण काढले. दोन्ही हात दोन्ही पाय असे गच्च धरले झाडाला, लोण काढले, आणि मला झाडान धरले, मला झाडान धरले, मला झाडान धरले म्हणून म्हणाले त्याला, मला सोड, मला झाडान धरले, मला सोड, मला झाडान धरले. झाडानं धरले, झाडानं धरले, मला झाडान धरले, मला सोड. त्यानं म्हणे महाराज तुम्हीच धरले की झाडाला, म्हणे तुम्हीच झाडाला धरले, तुम्हीच सोडा म्हणाले. म्हणे अरे नाही, मला झाडानं धरले, मला झाडानं धरले, सोड की म्हणे, मला सोड की म्हणे. ते म्हणे नाही महाराज तुम्हीच झाडाला धरले, सुटल चाल कसं म्हणे. मग कसं म्हणे ते, तू जोपर्यंत तुझ्या मनाचा निर्धार करणार नाहीस मला दारू सोडायची म्हणून, तोपर्यंत तुझी दारू सुटत नाही. कळलं का तात्पर्य? जोपर्यंत आपण आपल्या मनाचा निर्धार करणार नाही, आपल्याला परमार्थ करायचा आहे, आपल्याला प्रपंचातून वेळ काढून नामस्मरण करायचे, देवाची भक्ती करायची, देवाच्या मार्गाला लागायचे, तोपर्यंत आपण देवाच्या मार्गाला लागू शकत नाही. मग तो एवढं सोपं नाही माय. कारण भजन हे तरुणपणात करा. आता तुम्ही सगळेजण तरुणपणात घ्या, मी पण तरुण, तुम्ही सोबतीला राहा नाही, मध्ये पिढ्या कायच्या नादी लागत नाही ताण घेऊन. तुम्हाला सुद्धा पुढेच्या मुक्त तुम्ही होता की नाही बघा. संगत चांगल्याची करावं लागते मला. हे त्या दिवशी उदाहरण दिलं, संगती करावी सदा सज्जन